अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगरपालिकेच्या कचरा घंटा गाड्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओत नगरपालिकेच्या अनेक घंटा गाड्या अतिशय भंगार अवस्थेत दिसत आहे। काही गाड्या नगरपालिकेच्या परिसरात उभ्या असून त्या धूळ आणि कचऱ्याने अक्षरशः भरल्या आहे। यामुळे अकोट नगरपालिकेचा कोट्यवधींचा खर्च वाया गेल्याचं बोललं जात आहे। नगरपालिकेने स्वच्छता मोहिमेअंतर्गत शहरातील कचरा संकलनासाठी या घंटा गाड्यांची खरेदी केली होती। यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला होता। मात्र आता या वाहनांची अवस्था पाहता तो सर्व खर्च अक्षरशः धुळीला मिळाल्याचं चित्र निर्माण झालंय। शहरात काही गाड्या अजूनही रस्त्यावर चालताना दिसत असल्या तरी त्यांचीही स्थिती अतिशय जीर्ण झालेली आहे। इंजिन, बॉडी, टायर आदी भाग निकामी झाल्यानं अनेक गाड्या वापरात नसून नगरपालिकेच्या आवारात उभ्या आहेत। या गाड्या दुरुस्त करून पुन्हा वापरात आणाव्यात की भंगारात टाकाव्यात या डोलायमान अवस्थेत नगरपालिका सध्या आहे। स्वच्छ भारत अभियानासाठी करण्यात आलेला मोठा निधी अशा प्रकारे वाया गेल्यानं नागरिकांतून नगरपालिकेवर टीकेची झोड उठली आहे। स्थानिक नागरिकांचा सवाल असा आहे की शहर स्वच्छ ठेवण्याच्या हेतूनं खरेदी केलेल्या या गाड्या आता स्वतःच धुळीत गाडल्या गेल्या, त्याची जबाबदारी कोण घेणार?